मी कधीही अपेक्षा केली नव्हती की अर्जुन घरापर्यंत येईल. विशेषतः मी इतका प्रयत्न करून त्याला टाळत होते. कधी सोफ्याच्या मागे लपून जणू काही लपाछपी खेळते, फक्त त्याच्याशी सामना टाळण्यासाठी. पण सगळे प्रयत्न वाया गेले. जणू शैतान माझं मागं काढत आला आणि थेट माझ्या दारात उभा राहिला. त्याच्या डोळ्यात नजर फिरताच माझा घसा कोरडा पडला. त्याचे डोळे हे मी पाहिलेले सर्वात सुंदर डोळे होते. पण दुर्दैवाने तेच डोळे आणि तेच रूप माझ्या डोळ्यात पाणी आणण्याचं कारण होतं. जर माझ्या मनाला आज्ञा देणं शक्य असतं तर मी त्याच्यावरचं प्रेम खूप आधी संपवलं असतं. पण स्वतःला असं सांगणं म्हणजे जणू मासळीला झाडावर चढायला सांगण्यासारखं होतं. मी त्याच्या नजरेत अडकल्याने विचार गुंतून गेले. नजर वळवायचा प्रयत्न केला, पण ती कैद झाली होती. ते काही क्षण मला आयुष्यभरासारखे वाटले. आपण बोलू शकतो का? अखेर तो म्हणाला. पहिल्यांदाच त्याचा आवाज इतका मऊ, जवळ कोमल वाटला. मी स्वतःला सावरून कुठलाही विचार न करता सरळ नाही म्हणाले. मला खरोखर वेळ नाही. मला हॉस्पिटलला जायचं होतं. का? त्याचा चेहरा वाचता न येणाऱ्या भावांनी भरला होता. अर्जुन नेहमीच असा दुरावलेला असायचा, जणू माझ्याशी बोलताना मनात काहीतरी दडवून ठेवतो. कितीही प्रयत्न केला तरी त्याने स्वतःभोवती उभारलेली भिंत मी कधी पार करू शकले नाही. आपल्यात बोलण्यासारखं काही नाही, मी त्याचाच निर्विकार भाव चेहऱ्यावर आणत म्हटलं. त्याच्या डोळ्यात रागाची एक चमक चमकली. म्हणजे काल रात्री जे झालं त्याला तुझ्यासाठी काही अर्थ नाही? त्याचे मोठी घट्ट वळल्या होत्या, पण त्याचा आवाज अजूनही धीर गंभीर होता. तुला काळजी नाही तर मला का असावी? मी चिडून म्हटलं. श्रेया, माझ्या तोंडात शब्द घालू नकोस. तो फुसफुसला. मला जर काळजी नसती तर मी इथे उभा नसतो. त्याच्या तोंडून पहिल्यांदाच असे शब्द ऐकून मी थबकले. क्षणभर मला त्याच्या मिठीत उडी मारावीशी वाटली, पण लगेच प्रियाच्या गर्भवती असल्याच्या कबुलीची आठवण काट्यासारखी टोचली. ती कबुली की त्याचं नातं वर्षानुवर्षे सुरू आहे. माझ्या छातीतली ऊब क्षणात गोठवून गेली. 2 वर्षे मला फसवल्यानंतर त्याला काय हक्क होता की माझ्यासमोर येऊन काळजी दाखवावी? मी त्याच्याकडे कठोर नजरेने पाहत म्हटलं, आपल्यात काही बोलायचं नाही. अर्जुन, मला एकटीला सोड. त्याचा जबडा घट्ट आवळला. तू माझी बायको आहेस. मला तुझ्याशी बोलायचा हक्क आहे. ज्या रात्री तू घटस्फोट मागितला त्या रात्री तू नवऱ्याचा हक्क संपवला. शब्द बाहेर पडताना माझे डोळे पाणावले. 5व्या लग्नाच्या वाढदिवशी घटस्फोटाची मागणी. तो क्षण मी कधीच विसरणार नाही आणि कधीच माफही करणार नाही. मी डोळे पुसून त्याच्याकडे बर्फासारखी थंड नजर रोखली. निघून जा. माझा आवाज इतका थंड होता की जणू नरकाची ज्वाला विझवू शकेल. नाही, तो हट्टाने म्हणाला. आपण बोलणारच. मला ठाऊक होतं तो नकार मानणार नाही. गरज पडली तर मला उचलून गाडीत नेईल, फक्त बोलण्यासाठी. माझ्याकडे वेळ नाही. आई हॉस्पिटलमध्ये आहे. मला तिकडे जायचं आहे. मी दार लॉक करून म्हणाले. मी गाडीकडे निघाले. तो मागेच लागला. तिचं काय झालं? त्याने विचारलं आणि त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. जरी आमच्यात नेहमीसारखंच एक अडसर जाणवत होतं, तरी मला ठाऊक होतं की अर्जुनला आईची खरी काळजी आहे. कधी तर मला वाटायचं त्याला तिची माझ्यापेक्षा जास्तच काळजी आहे, पण त्याचं मला विशेष वाटत नसे. श्रेया, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याने माझे दोन्ही खांदे धरले आणि आपल्या तीक्ष्ण राखाडी डोळ्यांनी माझ्या नजरेला धरून ठेवलं. तिच्यासोबत काही वाईट घडलंय का? त्याचा आवाज फारच मंद होता, पण त्याच्या डोळ्यातली भीती माझ्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या भावांसारखीच होती. जेव्हा मला कळलं होतं की आई हॉस्पिटलमध्ये आहे, ती बेशुद्ध पडली. मी म्हणायला सुरुवात केली, पण तो मध्येच थांबवत विचारलं, तिचं डोकं जमिनीवर आपटलं का? नशिबाने नाही. सुषमा वेळेवर तिला धरली. मी डोकं हलवत उत्तर दिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि हात बाजूला घेतले, पण त्याच्या हातांचा उबदारपणा अजूनही माझ्या खांद्यावर जाणवत होता आणि त्याने मला काल रात्रीची आठवण करून दिली. मी ते विचार मनातून झटकले आणि कारमध्ये बसले, पण मी हलायच्या आधीच त्याने माझा हात धरला. मी तुझ्यासोबत हॉस्पिटलला येतो. तो थोडा थांबला आणि मग म्हणाला, तू माझ्या कारमध्ये बस, मी चालवतो. मी स्वतःची कार घेऊन जाईन. तुला यायचं असेल तर मागे ये. माझा स्वर अंतिम होता. तो थोडा थांबला, वाद घालायचा विचार केला, पण मग फक्त ठीक आहे म्हणून मागे सरला. मी लगेच कारमध्ये बसून दरवाजा लॉक केला. कोपऱ्यातून पाहिलं तर तो आपल्या कारकडे गेला आणि एका झटक्यात आत बसला. मी सीटबेल्ट लावला, गाडी सुरू केली आणि गाडी हायवेवर आणली. अपेक्षेप्रमाणे त्याची गाडी माझ्या मागेच होती. हॉस्पिटल घरापासून 30 मिनिटाच्या अंतरावर होतं, पण मी 20 मिनिटात तिथे पोहोचले. पार्किंगमध्ये गाडी लावून मी पटकन इमारतीकडे धाव घेतली. अर्जुन अजून गाडी लावत होता, पण मी प्रवेशद्वाराजवळ पोहोचते तोच तो माझ्याजवळ आला. अशी गाडी चालवू नकोस, त्याने कानाशीच पुटपुटलं. आवाजात काही मृदुता नव्हती, जणू रागावलेला वडील मुलीला ओरडत आहे. माझ्या ड्रायव्हिंगमध्ये काही चूक नाही. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले. चूक तुझ्या ड्रायव्हिंगमध्ये नाही, स्पीडमध्ये आहे. त्याच्या कपाळावर आड्या होत्या. तो खरंच काळजी करत होता का? मला ते अविश्वसनीय वाटलं. मी सामान्य स्पीडचे चालवत होते. हे जर तुझ्यासाठी सामान्य असेल तर पोलिसांनी पाठलाग का नाही केला?
तो कुजबुजला. मी प्रत्युत्तर द्यायला निघालेच होते तेवढ्यात आम्ही रिसेप्शन डेस्कवर पोहोचलो. तिथे बसलेली नर्स उठली आणि विचारली, मी तुम्हाला कशी मदत करू शकते मॅडम? तिची नजर क्षणभर माझ्यावरून सरकून माझ्या मागे उभे असलेल्या अर्जुनवर स्थिरावली. जणू तो एखाद्या अंगरक्षकच होता. तिच्या डोळ्यात स्पष्ट प्रशंसा दिसत होती. श्रेयाची आई कुठल्या रूममध्ये आहेत? मी विचारलं. ती भानावर येऊन कम्प्युटरकडे वळली. काही टायपिंग केलं, क्लिक केलं आणि म्हणाली, रूम नंबर 8. सरळ पुढे जा. पहिला कॉरिडॉर लागेल. तिथे त्याची रूम आहे. धन्यवाद. मी पटकन तिच्या दिशेने निघाले. पण तिची नजर शेवटच्या वेळी अजूनही अर्जुनवर होती. तो शांतपणे माझ्या शेजारी चालत होता. मी गती वाढवली. त्याने पावलं लांब केली. मी मंदावले. तोही मंदावला. चिडून मी थांबले. माझ्या मागे येणं थांबशील का? मी तुझ्या मागे येत नाही. आपल्याला दोघांनी एकाच ठिकाणी जायचे. तो खांदे उडत म्हणाला आणि पावलं इतकी वेगाने टाकली की मी मागेच राहिले.